हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्यानं हळदीचं नुकसान झालंय। काढून ठेवलेली हळद पाण्यामुळे भिजून गेली आहे, त्यामुळे हळदीचे तुकडे पडले। त्याचा हळद उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। निसर्गानं काल 2 वाजता पाऊस झाला इकडं, चक्रीवादळ, गारा, पाणी। आता 12 महिन्याचं आमचं पिके साहेबचे खायचं। दुसऱ्याचे गेल्यावर आम्हाला दुसरं काय आता सांगा तुम्ही, एवढंच पीक आहे आम्हाला दुसरं। भुईमुगाची शेंग बी तशीच काढली काल, सगळा सत्यानाश झाला यांचा सगळा। सोलर म्हणजे सोलरच्या पूर्ण प्लेटा उडून गेल्यात। पूर्ण उडून गेल्यानंतर त्याच्यानंतर आता सोलरच्या जवळजवळ 4 ते 5 प्लेटा अशा नुकसान जास्त झालेले, फुटून गेले, आता तुटून गेले आता। आणि आंब्याचं झाड म्हणजे 50% आंब्याचं झाड मोडलेलं आहे, जास्त उंच असलेलं। लिंब पडलेले आहेत शेतातलं। भुईमुगाचं जे होतं, भुईमुग पण काढणीला सुरुवात होती, भुईमुगाच्या काढ पण पूर्ण खराब झाले, शेंगा पण काळ्या झालेल्या।